नमस्कार मित्रांनो, स्वाद गावाकडचं या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी. चला तर पाहूया. मी 1 किलोचं पाकिट घेतलंय चुरमुऱ्याचं. जर या चुरमुऱ्यामध्ये थोडासा बुकटा असेल किंवा थोडासा चुरमुऱ्याचा चुरा असेल तर आपल्याला काढून घ्यायचं. याला मी सुपाच्या साहाय्याने काढून घ्यायला लावलं. मित्रांनो, स्वाद गावाकडची रेसिपी आपल्याला कशा वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व जर कुठली रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. यामधला चुरा मी काढून घेतला. मी तेल गरम करायला अगोदर ठेवलं होतं. यामध्ये मी कढीपत्ता फ्राय करून घेतोय. एक 1.5 किलो कांदा घेतलो मी. हे उन्हामध्ये मी वाळवून घेतलेला कांदा आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घेतलं. मी अगोदरचं तेल थोडं कमी केलं मित्रांनो. 2 ते 2.5 माप मी तेल घेतलंय. यामध्ये 2 चमचे हळद ॲड केलोय व रामबंधू चिवडा मसाला पण ॲड केलोय व हे काश्मीरी लाल मिरची आहे ते पण मी ॲड करून घेतलंय. तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. व या चुरमुऱ्यावर आपल्या ते आत्ता मिक्स करून मसाले घेतलेले मी ॲड करून घेतो. हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी आपलं कांदा फ्राय करून घेतलेला ॲड करून घेतोय. यामध्ये मी शेंगदाणे व डाळ व फ्राय करून घेतलं नाही. म्हणजे का घेतलं नाही हे पण आपल्याला सांगणार आहे मी. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत वॉच करा.
ही खारनुती मी अगोदर फ्राय करून घेतली आहे. याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे, तरी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मला देईल मी. हे आहे मका पोहे चिवडा. याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. याची पण लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, आपण जाऊन नक्की पहा. शेंगदाणे डाळवर मी फ्राय केलं नव्हतं, कारण यामध्ये अगोदरच शेंगदाणे डाळवर मी ॲड केलं आहे. यामध्ये आपण फ्राय केलेला कढीपत्ता मी ॲड करतोय. हे तिखट शेव आहे. याची पण रेसिपी मी अपलोड केली आहे चॅनलवर आपल्या. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, आपण नक्की जाऊन पहा. ही सर्व शेव मी ॲड करून घेतोय. मित्रांनो, ही चिवडा रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. मी सर्व शेव मिक्स करून घेतलंय. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. ही तयार आहे आपली चिवडा रेसिपी, दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी. कशी वाटली कमेंट बॉक्स नक्की सांगा. व जर कुठला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.